ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या मालिकेमध्ये आता एक आपल्याला पॉझिटिव्ह वळण तर पाहायला मिळालंय, पण या सगळ्यामध्ये दुसरं पॉझिटिव्ह वळण आता मालिकेत अशा प्रकारे येणार आहे आणि त्या सगळ्यामुळे आता मालिकेची पूर्ण समीकरणं बदलणार आहेत. इकडे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की स्टे ऑर्डर घेऊन अर्जुन आलेला आहे आणि महिपत शिकरेला तुझा खेळ संपला. महिपत शिकरे, या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे तू आम्हाला नमवू शकत नाहीस आणि कोणत्याही प्रकारे तू आम्हाला या सगळ्यामध्ये आता अजिबात आश्रम पाडू शकत नाहीस, कारण आमच्या हातात स्टे ऑर्डर आहे. असं म्हणत ती स्टे ऑर्डर दाखवल्यावरती इकडे आता महिपत विचार करायला लागतो, म्हणजे मला काय धोका दिला का काय यांनी. यावरती महिपत म्हणतो, मी ही ऑर्डर मानत नाही. आणि त्यावरती साक्षी असा ऑर्डर पाहते आणि अण्णा, ही तर ऑर्डर खरीच आहे. यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, ज्या तू जजला खरेदी केलंस ना, त्या जजने या सगळ्यामध्ये तुझा भांडेफोड केलेली आहे. तुला सगळं त्या कोर्टामध्ये झालेलं आहे. जजचा आणि तुझा व्हिडिओ तिकडे फिरतोय. सध्या तरी या सगळ्यामध्ये आता फक्त ही स्टे ऑर्डर आले, पण पुढची प्रोसेस बाकी आहे. कारण मी या सगळ्यामध्ये ही स्टे ऑर्डर घेऊन आलोय, कारण तू आश्रम पाडायच्या आधी या सगळ्यामध्ये मला आता तुला थांबवायचं होतं. पण उरलेली अर्धी केस या सगळ्यामध्ये आता कोर्टात उद्याची होणार आहे आणि ही कोर्टात उद्याची केस आता लढण्यासाठी तुला तिकडे बोलवलेलं आहे, हेच सांगायला तुला फक्त मी आलेलो आहे. असं म्हणत अर्जुनने ती ऑर्डर तोंडावरती फेकत आता खूप मोठा इकडे तमाशा केलेला असतो. तोपर्यंत सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, या सगळ्यामध्ये हे कसं शक्य झालं? तुम्ही हे सगळं कसं केलं? यावरती अर्जुन घडलेली गोष्ट सांगायला लागतो. अर्जुन सांगतो, मी तुम्हाला वचन दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की काहीही झालं तरी तुमच्या आश्रमाला धक्का लागणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, आणि माझं मी वचन पूर्ण केलेलं आहे. मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे बांधील आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्हाला जे वचन दिलंय ते वचन पूर्ण झालंय. तुमचं आश्रम पडलेलं नाहीये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, उद्या महिपत विरोधात केस लागलेली आहे, कारण जो सोन्याचा तुकडा आपण सबमिट केलेला होता, त्या सोन्याच्या तुकड्याची अर्धी बाजू ज्या ठिकाणी आहे त्या ज्वेलर्सचा पत्ता आणि सगळं सापडलंय. उद्या कोर्टात केस आहे आणि महिपत शिकरे या सगळ्यामध्ये आता वाचू शकणार नाही ना साक्षी शिकरे. सायलीला खूपच आनंद होतो. त्यावरती अर्जुन आता फ्लॅशबॅकमध्ये जात बार काउन्सिलिंगला नक्की काय झालं हे सायलीला सांग. आता बार काउन्सिलिंगचा निर्णय झालेला असतो आणि त्यामध्ये पुरोहित दोषी असल्यामुळे आता पुरोहितांवरती आणि महिपतवरती केस लढवण्याची वेळ येते. पण अर्जुन सांगतो, सध्या ही केस लढवण्याच्या आधी तुम्ही मला स्टे ऑर्डर द्या, कारण महिपत शिकरे तिकडे आश्रम पाडायला गेलाय आणि तोपर्यंत मला ते आश्रम नाही न वाचवता आलं तर या स्टे ऑर्डरचा भविष्यात काहीही उपयोग होणार नाही आणि पूर्णपणे या सगळ्यामध्ये म्हणजे ते आश्रम पडून जाईल आणि मग काही ते सगळे क्राईम सीनचे पुरावे नष्ट होतील. त्यामुळे सध्या तरी तुम्ही या सगळ्यामध्ये मला आधी स्टे ऑर्डर द्या. ते स्टे ऑर्डर घेऊन मग मात्र अर्जुन निघतो. अर्जुन गेल्यावरती इकडे आता बार काउन्सिलिंग पुरोहितांना चांगलेच फैलावरती घेतात. पुरोहितांना फैलावरती घेतल्यावरती बार काउन्सिलिंगचा निर्णय येतो आणि आता इकडे पुरोहित आणि महिपत यांच्या विरुद्ध दुसरे जज निर्माण करून आता या सगळ्यामध्ये केस सुरू केली जाते आणि आता ही केस दुसऱ्या दिवशीची असते. त्याला महिपत, पुरोहित आणि बाकी सगळ्यांना इन्व्हाइट केलं जातं. इकडे अर्जुन हे सगळं सायलीला सांग आणि आता इकडे सायलीला हे सांगत असताना महिपत आणि साक्षी ऐकतात. महिपत खूप रागारागात येतो, कोर्टाची स्टे ऑर्डर फाडून टाकतो आणि चिडलेला महिपत साक्षीला सांगतो, या सगळ्यामध्ये काय केलं ह्या पुरोहितांनी? या पुरोहितांनी आपलं सगळं भांडं फोडून खूप मोठा आपल्यालाच अडकवलेला आहे. त्याला मी सोडणार नाहीये. पैसे तर दूर, पण त्याची ना जगण्याची मुश्किल करून टाकेन. असं म्हणत चिडलेले आता इकडे पुरोहितांवरती महिपत राग काढत असतो. पण दुसऱ्या दिवशी कोर्टात अपरिहार्यरित्या त्याला हजर राहणं भाग असतं. आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते त्याच वेळेला इकडे आता अर्जुन पुन्हा एकदा
त्या बुटीकमध्ये येतो, कारण अर्जुनला खात्री असते की या सगळ्यामध्ये ती बुटीकवाली खोटे बोलत आहे. मग आता सायली आणि अर्जुन आल्यावरती ती सांगते, सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे कोणत्याही प्रकारची साक्षी शिकरे येतच नाहीये, न प्रिया मधुकर येते, न आता इकडे तन्वी किल्लेदार येते. यावरती अर्जुन म्हणतो, अहो मी तुम्हाला एका वेळेला फक्त ही 3 नावं सांगितली, बरोबर आहे ना? ती 3 नावं तुमच्या इतकी लक्षात राहिली की तुम्हाला ज्या वेळेला मी तुमच्या क्लायंटचं नाव विचारलं त्यावेळेला मात्र तुम्हाला एकही नाव येत नव्हतं मॅडम. आणि ही 3 नावं मी एकाच वेळेला तुम्हाला सांगितली, ती पण तुमचे क्लायंट नाही आहेत, ते पण तुमच्याकडे काही रेग्युलर कस्टमर नाही आहेत आणि ते तुमच्याकडे नेहमी येत सुद्धा नाहीत. असं सुद्धा असताना या सगळ्यामध्ये तुम्हाला कसं काय या सगळ्यामध्ये आता मात्र ती नावं लक्षात राहिली, ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकाल का? असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे ती मुलगी चांगलीच गडबडते. ती मुलगी गडबडते आणि आता ती म्हणायला लागते, नाही असं नाही तसं नाही. यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, ठीक आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही बोलताय ना ते सगळं मला समजते. तुम्ही जे काही बोलताय ते सगळं मला समजतंय, पण आता इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जे सांगतोय ना, तुमच्याकडे आता इकडे पोलिसांची धाड पडेल आणि तुमचं बुटीक कायमचं बंद होईल, कारण तुम्ही पोलिसांना या सगळ्यामध्ये मदत करत नाही आहात. पोलिसांना मदत न करणाऱ्यांना आम्ही आता असं काही हे करतो ना की या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला असं काही धरू की नाही की तुम्ही विचारच करू शकणार नाही. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच ती सांगायला लागते, एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवते. असं म्हणत ती रेकॉर्ड दाखवते. आता रेकॉर्ड दाखवल्यावरती त्याच्यामध्ये साक्षी शिकरे हे नाव सापडतं. यावरती आता इकडे सायलीला खूप आनंद होतो. तेव्हा ती सांगायला लागते, मला न महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी या सगळ्यामध्ये धमकी दिली होती आणि ती धमकी दिल्यामुळे मला आता हे सगळं करायला लागलं. पण मी आता या सगळ्याची तुम्हाला कोर्टामध्ये येऊन नाही हे देऊ शकत. यावरती अर्जुन म्हणतो, येऊच नका, फक्त तुमची ही वही आहे ना रजिस्टर ते द्या, आणि ते कसं मिळवलं हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण पोलिसांनी धाड टाकली, संपला विषय. असं म्हणत तिला सुद्धा कोणत्याही प्रकारे त्रास न होता इकडे अर्जुनने ती वही घेतलेली असते. हा एक पुरावा. आता अर्जुन हे सगळे पुरावे घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येतो आणि पोलिसांना सांगतो, हे सगळे पुरावे सापडलेत आणि हे पुरावे सध्या मी माझ्याकडेच ठेवतोय, कारण कोर्टामध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा या पुराव्यांची अदलाबदल होणं नक्कीच आहे शक्य, कारण मागच्या वेळेला पाहिलंत ना तुम्ही काय घडलं होतं आणि काय गोष्टी झाल्या होत्या ते. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची रिस्कच मला घ्यायची नाही. यावरती पोलीस सांगतात, हो, फक्त मी तुम्हाला एक लेटर देतो किंवा तुम्ही मला असं हमी द्या की हे पुरावे माझ्याकडे आहेत. मग अर्जुन त्यांना त्या गोष्टीचं लेटर देतो आणि ते पुरावे स्वतःच्या ताब्यात घेऊन निघून जातो. त्यानंतर डायरेक्ट कोर्टामध्ये आता जज बदलले जातात. जज बदलून दुसरे जज येतात आणि अर्जुन आपली केस सुरू करतो. सगळे पुरावे देतो आणि या सगळ्यामध्ये बार काउन्सिलिंगच्या मीटिंगला मी ऑलरेडी व्हिडिओ दाखवलेला आहे. बार काउन्सिलिंगच्या मीटिंगला व्हिडिओ दाखवल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जज साहेब हे तर करप्ट आहेतच, पण त्या सगळ्यामध्ये महिपत शिकरेने त्यांना या सगळ्यासाठी पैसे दिलेत हे सिद्ध होते. यावरती जज साहेब म्हणतात, हो, या दोन्ही गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत आणि ज्या अर्थी महिपत शिकरे ही सगळी लपवाछपवीची गोष्ट करतोय त्या अर्थी आश्रमाच्या केसमध्ये बराचसा घोळ आहे. त्यामुळे आश्रमाची केस ही तर आता सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. क्राईम सीन आहे तो, त्यामुळे तो तर पडणार नाहीच आहे. पण यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर या क्राईम सीनवरती तपासणी करायची असेल तर महिपत शिकरे हे जर का इतके मोठे पुरावे हे करण्यामध्ये एक्सपर्ट असतील तर यांनी बाहेर राहणं हे ह्याच्या धोकादायक आहे. अर्जुन सुद्धा हेच सांगायला लागतो की मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्यामध्ये महिपत शिकरेंना जेल व्हावी, नाहीतर बाहेर राहून ते आपले पॉवर वापरून तुम्ही पाहिलंत ना जज साहेबांना कशा पद्धतीने त्यांनी वापर केला आणि या सगळ्यामध्ये पुरावे मॅन्युपुलेट केले, तसंच ते पुन्हा करणार आणि पुरावे मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी महिपत शिकरे यांना आत टाकण्यात यावं.
आणि साक्षी शिकरेंच्या विरोधात असलेले हे पुरावे याची पण चौकशी करण्यात येईल। आता इकडे जज साहेब बराच वेळ विचार करतात आणि महिपत शिकरेला आत टाकण्याचा निर्णय होतो। फायनली आता मात्र इकडे पुरोहित वकील सांगायला लागतात, खरं तर मला सुद्धा धमकी दिली होती आणि त्यामुळे मी हे सगळं केलं होतं। मी सुद्धा माफीचं साक्षीदार बनायला तयार आहे। पुरोहित माफीचं साक्षीदार बनतात आणि त्यामुळे पुरोहितांची शिक्षा कमी होते, पण महिपत शिकरे यासारख्या गुंडाला शिक्षा तर मिळायलाच हवी असं आता अर्जुन कोर्टासमोर मांडतो। आणि त्यानंतर मग मात्र जज साहेब बराच वेळ विचार करायला लागतात आणि त्यानंतर महिपत शिकरे याला आता बाहेर ठेवलं तर आपले पुरावे मॅन्युप्युलेट होतील। त्यातच आता साक्षी शिकरेचं जे बुटीकचं कार्ड सापडले त्याचं रजिस्ट्रेशन आणि जो तुकडा सापडलाय त्या सगळ्याचे पुरावे अर्जुन सादर करतो। हे सगळं केल्यावरती आता एक एक करत पुढचे सगळे मार्ग मोकळे होत महिपत शिकरेला जोपर्यंत क्राईम सीनवरती सगळं काही सुरळीत होत नाही किंवा क्राईम सीनवरचे पुरावे सगळे आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत महिपत शिकरे याला या सगळ्यामध्ये आतमध्ये टाकण्यात यावं हे फायनल होतं। साक्षी शिकरेच्या विरोधात केस चालू होते, महिपतला आत टाकण्यात येतं आणि जज साहेब माफीचे साक्षीदार बनतात आणि खूप मोठा निर्णय होतो। आता आश्रमाचा स्टे तर पुन्हा आलाय, पण अर्जुनने कोर्टात दुसरा धमाका केलाय। दुसरा धमाका करत आता इकडे जज साहेबांनी महिपतला जेलमध्ये टाकले। जेलमध्ये महिपत गेल्यावरती आता पुरावे मॅन्युप्युलेट करण्यासाठी साक्षीकडे कोणत्याही प्रकारची काहीही आता तशी पॉवर राहिलेली नाहीये, कारण साक्षी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे। आणि त्यातच आता पुरोहित जज यांनी या सगळ्यामध्ये माफीचा साक्षीदार झाले। त्यामुळे एका दगडात दोन पक्षी, आश्रमाचा स्टे उठलाय, महिपत जेलमध्ये गेलाय, साक्षीच्या विरोधात खूप मोठी इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेली आहे आणि आता सगळं आपल्या मनासारखं होतंय म्हणून सायली खूपच खुश आहे। मधुभाऊंच्या सुटकेचे खूप मार्ग मोकळे झालेले आहेत। आता या सगळ्यामध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती अर्जुन मधुभाऊंना सोडवून आणण्याचं सायलीला प्रॉमिस करत ते प्रॉमिस कसं पूर्ण करणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे।